प्रश्न इथल्या इथेच काटछाट करून उत्तर काढता येतो. 7 पुस्तकांची किंमत 105 रुपये, तर 15 पुस्तकांची किंमत किती? बघा, परीक्षेला वेळ नसतो आपल्याकडे, त्यासाठी काय करायचे, 7 भागिले 105, 7 एक 7, 7 एक 7, 3 शिल्लक राहिले, 7 5 35. आता आपल्याकडे काय राहिलं, 15 पुस्तकाची. एका पुस्तकाची किंमत किती आहे, 15 रुपये. तर 15 पुस्तकाची किंमत किती, या दोघांचा गुणाकार जर केला तर एकूणच किती किंमत भेटते आपल्याला, 225 रुपये. हाच तुमचं उत्तर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चव्हाण सर स्वागत करतो तुम्हाला सर्वांचे CPI अकॅडमी यूट्यूब चॅनलवर. आज आपण एकमान पद्धत हा चॅप्टर बघणार आहोत. हा चॅप्टरमधला हा पहिला प्रश्न बघूया. बघा, प्रश्न काय म्हणतो, 7 रुमालाची किंमत 56 रुपये आहे, तर 22 रुमालाची किंमत किती? बघा, प्रश्न कशा पद्धतीने विचारण्यात आलेला आहे. एकूणच रुमाल किती आहे, 7. त्या 7 रुमालाची एकूण किंमत किती आहे, 56 रुपये. आणि आपल्याला विचारण्यात काय आलेलं आहे, 22 रुमालाची किंमत किती, एकूण किंमत किती? आता बघा, एकूणच रुमाल किती आहे, 7. आणि किती रुपयाला मिळते ती, रुपये, 56 रुपयास मिळते. बरोबर, 7 रुमाल जर 56 रुपयाला मिळत असेल, 7 रुमाल जर 56 रुपयाला मिळत असेल, तर एकूण 22 रुमाल किती रुपयाला मिळतील? तर बरोबर रुमालाच्या खाली रुमाल लिहून घेऊ, 22. आता काय करायचं, इथे काही नाही, म्हणजे आपल्याला इथली संख्या काढायची आहे, 22च्या पुढची संख्या म्हणजे किती रुपयाला मिळतील. आता 22 गुणिले 56 करायचं आणि 7 गुणिले प्रश्नार्थक चिन्ह. तर सरळ मांडणी करून घ्या, 22 गुणिले 56 छेद 7, 7 एक 7, 7 8 56. आपल्याकडे शिल्लक राहिलं 22 गुणिले 8. काय राहिलं, 22 गुणिले 8. या दोघांचा गुणाकार करून घेऊ. तर चला मग आपण गुणाकार करूया. 22 गुणिले 8 बरोबर 8 दुनी 16 शिला 6 हातचा 1, 8 दुनी 16 आणि 1 17, म्हणजेच 176 रुपयाला ते एकूणच 22 रुमाल मिळतील. बघा, पुढचा प्रश्न बघूया. 7 किलो ज्वारीची किंमत 140 रुपये पडतात, तर 35 किलो ज्वारीची किंमत किती? ह्या मागच्या प्रश्नाप्रमाणेच प्रश्न आहे. एकूणच किती किलोग्राम आहे ज्वारी, 7 किलो. एकूण त्यांना किती पैसे मोजावे लागतात, 140 रुपये. तर आपल्याला एकूणच 35 किलो ज्वारी घ्यायची आहे, त्याच्यासाठी किती पैसे मोजावे लागतील आपल्याला? काय करायचे, एकूणच ज्वारी किती किलो घेतली त्याने, ज्वारी किती किलो घेतली, 7 किलो. त्याच्यासाठी त्याने एकूणच किती पैसे दिले, 140 रुपये दिले. आता आपल्याला एखाद्या व्यक्तीला 35 किलो ज्वारी घ्यायची आहे. किती किलो ज्वारी घ्यायची आहे, एकूणच 35 किलो ज्वारी घ्यायची आहे, तर त्याला किती पैसे द्यावं लागतील, अशा प्रकारचा आपल्याला इथे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि आपण एकदम गावरानी भाषेत त्या प्रश्नाचं सोल्युशन करून घेऊया. आता काय करायचं, 35 गुणिले 140 छेद 7. आता सरळ मांडणी करून घ्या, 35 गुणिले 140 छेद 7, 7 एक 7, 7 5 35. आता बघा, शिल्लक राहिले आहे आपल्याकडे 5 गुणिले 140. आता या दोघांचा गुणाकार, 14 पंचे 70, म्हणजेच 35 किलो ज्वारीला किती रुपये मोजावे लागतील त्या व्यक्तीला? तर एकूणच पैसे मोजावे लागतील 700 रुपये. बघा, एकदम सोपं आहे, फक्त टेक्निक लावा. बघा, आपण प्रश्नातच उत्तर काढू शकतो. बघा कशा पद्धतीने. परीक्षेला एवढा मोठा वही पेन घेऊन बसायला आणि पेज भरायला वेळ नसतो, तर त्यावेळेस काय करायचं, इथल्या इथंच काटाछाटी करून तुम्हाला उत्तर काढता येतो. ते आपण इथे आज शिकून घेऊया. बघा, 7 पुस्तकांची किंमत 105 रुपये, तर 15 पुस्तकांची किंमत. इथे नीट लक्ष देऊन बघा काय करायचं आहे. बघा, एकूणच किती पुस्तकांची किंमत, 7 पुस्तकांची किंमत किती दिलेली आहे, 105 रुपये. 7 पुस्तकांची किंमत जर 105 रुपये असेल, तर आपल्याला इथे 7 भाग दिलेले आहे. ठीक आहे, किती भाग दिलेले आहे, 7 भाग. तर 15 पुस्तकांची किंमत किती? आता आपल्याला विचारण्यात आलेलं आहे 15 पुस्तकांची किंमत. आता सुरुवातीला आपण एकच भाग काढून घेऊ. प्रश्नात तिथल्या तिथंच उत्तर, एवढा मोठा भानगड करायची, मांडणी करायची गरजच नाही आपल्याला. त्यासाठी जिथल्या तिथेच उत्तर काढून घ्यायचं आहे. बघा काय करायचं आहे, 7 भागिले 105 भागिले 7, 7 एक 7, 7 एक 7, 3 उरले 7 5 35, 15.
आता एक भाग बरोबर 15, तर 15 पुस्तकांची किंमत. आता एक पुस्तकाची किंमत किती भेटली आपल्याला? 15 रुपये. तर 15 पुस्तकाची किंमत किती? 15 गुणिले 15 ह्या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा. 15 गुणिले 15 बरोबर 225 रुपये. किती पुस्तकांना पडतील? 15 पुस्तकांना. बघा ही सोपी टेक्निक आहे. ही सोपी टेक्निक आहे. कशाला सांगितलेली आहे मी? ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला जासाल त्यावेळेस ही उपयोगी पडेल. आता तुम्हाला त्या पद्धतीने पण सांगतो मी. बघा त्यामध्ये 7 पुस्तक बरोबर 105 रुपयाला पडतात. ठीक आहे. तर 15 पुस्तकाची किंमत विचारण्यात आलेली आहे. आपण काय करून घ्यायचं? तिरपा गुणाकार. 105 गुणिले 15/7. 7 1 7, 7 1 7, 7 5 35. आपल्याकडे शिल्लक इथे पण काय राहिलं? 15 गुणिले 15 बरोबरच 15चा वर्ग 225. बघा प्रश्न कशा पद्धतीने विचारण्यात आलेला आहे. एक गाडी 1.5 तासात 90 किमी जाते, तर 4 तासात किती अंतर जाईल? प्रश्न एकदम सोपा आहे, फक्त तुम्ही समजून घ्या. जर समजून घेतला तर उत्तर लगेच तुमच्यासमोर येऊन जाईल. तर बघू आपण. बघा 1.5 तासात ती गाडी किती मीटर जाते? किलोमीटर जाते? 90 किलोमीटर. म्हणजेच एका तासात मिनटे किती असतात? 60 प्लस अर्ध्या तासात 30 बरोबर एकूण मिनटे किती? 90. 90 मिनटात ती गाडी किती किलोमीटर चालली? 90 मिनटं. ठीक आहे. आता 4 तास. एकूणच किती तास आहे आपल्याकडे? 4 तास. 4 तासात 4 गुणिले 60 म्हणजे 4 तासात मिनटे एकूण किती असतात ते काढून घेऊ. 24 म्हणजे 240. 240. आता ती गाडी 4 तासात किती किलोमीटर जाईल? साहजिकच आहे. जर 90 मिनटात ती 90 जात असेल तर 240 मिनटात ती 240 किलोमीटर जाईल. इथेच तुमचं उत्तर देण्यात आलेलं आहे. इथे काही सोडवायची आवश्यकता नाही, जशाचं तसं दिलेलं आहे. चला प्रश्न बघूया. एका बाटलीत 125 ml ह्याप्रमाणे 2.5 लिटर दूध भरण्यास किती बाटल्या लागतील? बघा प्रश्न कशा पद्धतीने. जर एका बाटलीत 125 ml असेल, याप्रमाणे एकूणच 2.5 लिटर दूध भरण्यास किती वेळ लागेल? बघा तुम्हाला शाब्दिक उदाहरणामध्ये मी हा गणित सोडून दाखवेल. आपल्याला सूत्रपद्धती पण जाता येते, पण शाब्दिकमध्ये. बघा एका लिटरमध्ये किती ml असतो? 1 लिटर. 1 लिटर बरोबर 1000 ml असतो. ठीक आहे. 1000 मिली असतो एका लिटरमध्ये. आता एका बाटलीत आपल्याला किती आहे? एका बाटलीत एक बाटली बरोबर कितीची आहे? 125 mlची आहे. ठीक आहे. एक बाटली कितीची आहे? 125 mlची आहे. तर आपल्याला एकूणच 2.5 लिटर दूध 2.5 लिटर दूध भरून घ्यायचं आहे. आता 2.5 लिटर आता किती ml असेल? 2500 ml. कारण एका लिटरमध्ये 1000 ml असतो, तर 2.5 लिटरमध्ये किती असेल? 2500 ml. आता बघा सरळ आहे. जर एका बाटलीत 125 लिटर आहे, तर 250 ml भरण्यासाठी काय? आता याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 2500/125 करून घ्या. सरळ तुमचं उत्तर निघून जाईल. 125 दोन्ही 250 हा 0 इथे देऊ. म्हणजेच तुमचं उत्तर 20 बाटल्या लागतील. किती? 20 बाटल्या लागतील. याप्रमाणे जर एका बाटलीत दूध भरायचं असल्यास तर. बघा प्रश्न बघून घेऊ आपण. 15 सेकंदात 2 रुमाल शिवल्या जातात, तर 0.75 तासात किती रुमाल शिवल्या जातील? प्रश्न नीट समजून घ्या. 15 सेकंदात किती? 2 रुमाल. तर 0.75 तासात किती रुमाल शिवले जातील? हा 0.75 तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेला आहे. बघा एकूणच 15 सेकंदात किती? 2 रुमाल शिवल्या जातात. ठीक आहे. आता 0.75 तास म्हणजेच एका तासात किती मिनटे असतात? 60 मिनटे. त्याच्यातले 3 भाग म्हणजेच 45 मिनटे. एकूण मिनटे किती? 45 मिनटे. आता या 45 मिनटाचं जर सेकंदात कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल? 60ने गुणावं लागेल. 6 पंचे 30, 0 हातचे 3, 24 आणि 3 27 हा 0 इथे देऊ.
म्हणजे 45 मिनिटात 2700 सेकंद होतात. जर 15 सेकंदात 2 रुमाल शिवल्या जातात, 15 सेकंदात एकूण किती रुमाल शिवल्या जातात? 2. तर 2700 सेकंदात किती रुमाल शिवल्या जातील असा प्रश्न आहे. आता सरळ मांडणी करून घेऊ आपण. 15 बरोबर 2, तर 2700 बरोबर किती यांचा तिरपा गुणाकार करून घेऊ. बरोबर 2700 गुणिले 2/15. आता 15 × 1 = 15, 15 × 1 = 15. शिल्लक किती राहिले? 12. 15 8 120. हा शून्य जशास तसं देऊन देऊ. आता आपल्याकडे शिल्लक राहिलं बघा 180 गुणिले 2, 18 दोन्ही 36. हा शून्य इथे देऊन देऊ. म्हणजे 360 रुमाल शिवल्या जातात 0.75 तासात. बघा प्रश्न एकदम इझी आहे. फक्त तुम्हाला समजेल तास, मिनिट, सेकंद ह्या सगळ्या गोष्टी जर माहिती झाल्या तर तुम्हाला समजून जाईल. आणि दुसऱ्या पद्धतीने जर सोडवायचं म्हटलं याच प्रश्नाला तर काय करायचं आहे बघा. 2700. आता 15 सेकंदात किती? 2 रुमाल. तर 1 रुमाल शिवण्यासाठी लागणारा वेळ 2×7 = 14, 7.5. आता याला भाग देऊन देऊ 7.5ने. हा शून्य इथे देऊन देऊ, हा पॉईंट काढून टाकू. आता बघा 5ने भाग जातो, 5 × 1 = 5. शिल्लक किती राहिले? 2. 5 × 5 = 25, 15 राहिले. आता काय करायचं आहे? 5 × 5 = 25, 2 5 × 4 = 20. हे 2 शून्य इथे देऊन द्यायची. शिल्लक करायला 5400/15, 15 × 1 = 15, 15 × 3 = 45. शिल्लक किती राहिले? 9. 15 × 6 = 90. हा शून्य इथे देऊन देऊ. म्हणजेच 360 हा आपला उत्तर आला. दोन्ही पद्धतीने तुम्हाला उत्तर काढता येतो. 12 सेकंदात 1 पोळी, तर 30 मिनिटात किती पोळ्या होतील? आता बघा एकूणच 12 सेकंदात 1 पोळी होते. ठीक आहे. 12 सेकंदात किती? 1 पोळी होते. तर 30 मिनिटात किती पोळ्या होतील? आता 30 मिनिटात एकूण सेकंद किती असतात? सर्वात पहिले हे काढून घ्यायचं आपल्याला. तर एका तासात एकूण सेकंद किती असतात? 3600. तुम्हाला माहिती नसेल तर माहिती करून घ्या. बघा 12 सेकंदाला 1 पोळी होते. ठीक आहे. 30 गुणिले 60 बरोबर sin 3 = 1800. आता हे झाले 30 मिनिटाचे सेकंद 1800. तर बघा आपल्याला 1800 सेकंदात एकूण किती पोळ्या लाटून होतील? बरोबर 1800 गुणिले 1/12. हा 12 जो आहे ना तो खाली येईल. 12 × 1 = 12, 12 × 1 = 12. शिल्लक किती राहिली? 6. 12 × 5 = 60. हा शून्य इथे देऊन देऊ. म्हणजेच 150 पोळ्या होतील. किती वेळात? 30 मिनिटात, म्हणजे अर्ध्या तासात. हे लक्ष द्या. हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला मीटर, किलोमीटर, सेकंद, तास ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे.